कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक वजा 2025 साठी प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांवर झाली सुनावणी। 27 गावातील 3600 लोकांचा प्रभाग रचनेच्या हरकतीवर विरोध। 27 गावातील सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी। या गावातील ग्रामस्थांना महानगरपालिकेत राहायचं नाही। कल्याण ग्रामीण शिवसेना शिंदे गट आमदारांस पुढे काय होणार? आगामी मनपा सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय डाव। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्याकामी आणि त्यावर हरकती सूचना मागविण्यासाठी शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 ते गुरुवार 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 03:00 पर्यंत कालावधी देण्यात आला होता। यावर एकूण 264 हरकती व सूचना प्राप्त झाल्या। मात्र 27 गावातील एकूण 3600 लोकांचा प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती घेऊन विरोध दर्शविल्याचा दावा करण्यात आला आहे। या हरकती व सूचनांच्या सुनावणीसाठी राज्य शासनाने दीपेंद्र कुशवाह, विकास आयुक्त, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांना प्राधिकृत केले होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर 11 रोजी महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात प्राप्त झालेल्या हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आल्या। या समयी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, निवडणूक विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ, सहाय्यक संचालक नगररचना संतोष डोईफोडे, महापालिका सचिव किशोर शेळके, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे, सचिन घुटे, नगररचना विभाग आणि निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। दुसरीकडे 27 गावातील सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांनी या हरकतींवर विरोध दर्शवून मनपा परिसरात राजकीय गोंधळ घातला। या दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष दीपेश पुंडलिक म्हात्रे, तसेच उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांनी मनपा प्रारूप प्रभाग रचनेला विरोध असून 27 गावाला मनपा मधून काढून टाकण्याची मागणी करत गोंधळ घातला। जर मनपा प्रशासनाने 27 गावाला मनपा मधून वगळले नाही तर न्यायालयात जाण्याची सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांनी इशारा दिला आहे। सध्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे वर्चस्व नसल्याने आता ग्रामीण भागात शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाच्या पक्षाचे वर्चस्व आहे। या पक्षाचे शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे असल्याने शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांना 27 गावातील धुरा सांभाळावी लागत आहेत। जर सर्व पक्षीय संघर्ष समितीचे नेते न्यायालयात गेल्यावर आगामी मनपा सार्वत्रिक निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारली जात नाही। या संदर्भात कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांची भेट घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी भेट न देता मध्यवर्ती शाखेच्या विशेष बैठकीसाठी निघून गेले। विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कंप्लीट वेगळी होती, परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे बऱ्याच गावं किंवा बराच मूळ जी महानगरपालिका होती त्यांची देखील काही भाग हा त्या 27 गावगटात समाविष्ट केलेला आहे। तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनी ते मान्य केलं आणि तशा प्रकारचे प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द दिले। त्यांनी मान्य केलं ते झालेलं आहे, ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील। आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी भांडताना दिसते 27 गावांकरता। मात्र मागच्या वेळेस जेव्हा पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र जो वाढीव प्रभाग रचनेचा जो निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे हा प्रलंबित ठेवलेला, यावर आता आपण काय तोडगा काढणार आहात का? नाही बघा, जे 27 गावगटाचा विषय होता आमच्या रमेश दादांनी खूप चांगलं सांगितलं का ऑलरेडी त्यांना ज्या हव्या असलेल्या सोयीसुविधा ह्या मिळत नव्हत्या, अगोदरही मिळाल्या नाही, आत्ताही मिळत नाही आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या महानगरपालिकेपासून दूर ठेवा, वेगळं करा, आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना, ही त्यांची मागणी आहे, ही रास्त मागणी आहे। निवडणूक आयोगाला कळवणार देखील आहे। त्यामुळे असं वाटतं की ही जी 27 गावांची रचना आहे पूर्णपणे वेगळी होती। या महापालिकेमध्ये वॉर्ड रचनेवर घेतल्या गेलेल्या आहेत, परंतु फक्त 27 गावांना जवळजवळ 3600 हरकती ज्या आल्या होत्या
त्या हरकतीची कुठेतरी दखल घेतली नव्हती आणि आज आम्ही जेव्हा या बैठकीला जेव्हा उपस्थित झालो त्याच्यानंतर आयुक्तांनी मान्य केलं की या 3600 हरकती आलेल्या आहेत आणि ह्या हरकती आल्यानंतर ह्या हरकतींच्या जोरावरती आम्हाला कोर्टात जाण्याची संधी मिळेल आणि 27 गावं सर्वपक्षीय संघर्ष समितीचा एकच मुद्दा आहे की आम्हाला या महापालिकेत राहायचं नाही. 27 गावं या महापालिकेतनं बाहेर काढा आणि वॉर्ड रचना देखील 27 गावांच्या या गावं वगळूनच करा. तशी वॉर्ड रचना केली नाही तर याचे परिणाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व इथल्या राजकारण्यांना भोगावे लागतील.